नमस्कार शेतकरी मित्रांनो. यावर्षी वादळामुळे आपल्या लिंबू बागेत असं जवळपास 100 झाडांचं नुकसान झालेलं आहे. पूर्ण जमीनदोस्त झालेली ती झाडं दिसत आहेत. आपण पाहू शकताय तरी पूर्ण जमिनीला टेकलेले आहेत झाड एका बाजूने. आपल्याला लिंबू वेचण्यासाठी याची अडचण होणार होती, म्हणून आपण त्याची कटिंग करून घेणार आहोत. आता पाहताय तुम्ही, तो पूर्ण टेकलेलं झाड आहे आणि या जो फांद्या आहेत या टेकलेल्या असल्यामुळे आपण याचाच वापर फुटले म्हणून करणार आहोत. या आता कटिंग करून झाल्यानंतर आपलं लिंबू काढण्यासाठी असं आपण मोकळं करून घेतलेलं आहे. तर हे झाड फार काळ टिकणार नाही, तर आपण याच्या बाजूला एक नवीन झाड तिथं लावण्याचा प्रयत्न करत आहोत. हे बघा, कुठले यांचा आधार जमिनीला असल्यामुळे आपल्याला कटिंग केल्यानंतर झाड परत उभं राहिलेल्यासारखं दिसतंय, परंतु आपण नवीन लागवड देखील याच्या बाजूला करणार आहोत. तर हे असं झाड किती वर्ष टिकेल असं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कटिंग कशी झाली तेही सांगा.